आयुक्तांनी ज्या आज प्राथमिक आकडे आम्हाला दिले त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये संशयित अशी 2000 नावं त्यांच्यासमोर आलेली आहे. आयुक्तांनी स्वतः ह्या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची SIT गठीत करण्याचे आज निर्णय घेतला आहे. आमच्या सोबत आमचे सगळे नेते होते. हे स्वतः हे लोक पण लक्ष देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द दिले गेले आहे ते रद्द केले जाणार. आता मुंबईत आपण बघितलं की SIT मुंबई जॉईंट पोलीस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली 6 लोकांची SITने चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत 3 आरोग्य अधिकारी निलंबित झालेत. मुंबईत 2 विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तसाच पद्धतीने कल्याण डोंबिवलीत आता SITची रचना होत आहे आणि त्यात ते दोषी होणार. आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. आजच्या बैठकीत मी फार स्पष्ट केलं आहे की सरळ दिसतंय 44 वर्षाचा व्यक्ती, 54 वर्षाचा व्यक्ती, 64 वर्षाची व्यक्ती, त्यांना नाव बदलून किंवा स्पेलिंगमध्ये चूक आहे म्हणून नवीन सर्टिफिकेट बेकायदेशीररित्या दिलं गेलं. आता जो व्यक्ती 64 वर्ष एकच नाव चालवतोय, आता दुसरं सर्टिफिकेट म्हणून फ्रॉड इथेही झाला आहे. ह्या ज्या माझ्यासोबतचे सगळे अधिकारी आहे, गटनेता आहे, आमदार आहेत, उपमहापौर राहुल आहे, या सगळ्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी पुढच्या आठवड्यात त्या सगळ्यांनी मिळून आयुक्त आणि त्यांच्या टीम बरोबर विशेष वेगळी बैठक या विषयात घ्यावी आणि महिन्याच्या आत कारण की ह्या सगळ्यांचं SIR मध्ये नाव येता कामा नये मतदार यादीत, म्हणून महिन्याभराच्या आत हे सगळं ऑपरेशन कंप्लीट झालं पाहिजे. ज्या लोकांनी खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, त्याचा दुरुपयोग केला आहे, असा लाभार्थ्यांच्या विरोधात पोलीस कारवाई आणि त्या अधिकाऱ्यांनी या जाणून बुजून फ्रॉड करण्यात भाग घेतला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल. प्रमाणपत्र देत नाही नागरिक और सिर्फ नागरिकत्व नहीं, वी आर क्रिएटिंग एडिशनल. दूसरा आपका ये कि फॉर बेनिफिट यानी यहाँ के लोग भी डबल सर्टिफिकेट लेते हैं डोमिसाइल के लिए. ये करेक्ट ये जो बहुत ज्यादा है, लेकिन आपको हिंदू भी दिखाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.